मुझे सॉरी सॉरी, हमारा तुम्हारा कुछ संबंध नहीं है बेटा. चला मंडळी, सुप्रभात. श्री विठ्ठल, नर्मदे हर नर्मदे हर. आजचा आपला दिवस 109, डे 109. 109 या दिवसाची सुप्रभात पहाट वाटचाल सुरू झालेली आहे. गजानन संस्थानमधून किती सुंदर आहे बघा. गजानन संस्थान खरंच खूप खूप सुंदर आहे आणि इकडले रेटसुद्धा खूप भारी आहेत. जर तुम्ही आले फॅमिलीसोबत तर इथं आपल्या रूम्स अवेलेबल होतात. साधी रूम काहीतरी 550-600 रुपये काल मी रेट काढला आणि AC रूम 900 रुपये. खूप सुंदर. जेवायलासुद्धा इथं वेगळा अपार्टमेंट आहे. खूप एकदम म्हणजे आपल्या घरगुती पद्धतीचं जेवण असतं. एकदम अगदी सुंदर, अगदी छान जेवण असतं, टेस्टी. तर 60 रुपये प्लेट ना धनंजय? फक्त आणि फक्त 60 रुपये प्लेट. तर चला मंडळी, आता आपण निघालो मानधाताला. तर जरा बाहेर जाऊ आणि मग तुमच्याशी बोलू. चला नर्मदे हर. चला मंडळी, हां, तर आलेलो आहोत आपण बाहेर आणि ममलेश्वरापर्यंत पोचलो आहोत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण कुठं चाललो आहे, तर तो प्रश्न पहिले तुमचा सोडवतो. आपण चाललो आहोत मानधाता परिक्रमा, जी आपली राहिलेली आहे. ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर मानधाताची परिक्रमा करणं अनिवार्य असतं. तर त्याचसाठी आपण चाललेलो आहोत मानधाता परिक्रमा करायला. वा, हे आहे ममलेश्वर. ममलेश्वरमधून आपण ह्याच रोडनी मानधाताला जाऊयात. चला नर्मदे हर. चला, तर आपण पहिले ममलेश्वराचं दर्शन घेऊया, कारण की एकदम अगदी 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 मोकळं दर्शन आहे. आज गाभाऱ्यात कोणच नाही आहे. जाऊन दर्शन करू, नंतर मग पुढे निघूया. चला नर्मदे हर. चला मंडळी, आपलं ममलेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत मानधाताकडं. नर्मदे हर. कोणत्या साईडची? नाही, तो झुला ब्रिजवर जाऊ आपण. हां, आपल्याला झुला ब्रिजवर नाही जावं तर. हां, आपल्याला ते ब्रिजवरही जावं लागेल मानधातासाठी. भूल गया क्या? डॉली साईडची फिरून त्या साईडला उतरायचं लागेल फक्त. ती सगळी आपल्याला लाईन उतरायला लागेल. आता बी लाईन नाही बघ. हा, कोणच नाही. वा, सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत. एकदम अगदी सुंदर असं दर्शन सूर्यनारायण भगवंतांनी दिलेलं आहे. आणि आजच्या आपल्याला 109 या दिवसाला ऊर्जित करण्यासाठी स्थानापन्न झालेले आहेत. अगदी सुंदर. नर्मदे हर मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आपण अशा जागेवर आलेलो आहोत ज्या जागेवर आपण संकल्प घेतला होता जाताना. तर ही बघा ती जागा. इथंच आपण बसलो होतो, इथंच आपण संकल्प घेतलेला होता बरं का. सुरुवातीच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणावर आपण संकल्प घेतला होता आणि इथूनच आपण संकल्प घेऊन इथूनच नर्मदा मैयाची परिक्रमा सुरुवात केली होती. तर आज त्या ठिकाणावर पोचलो आहोत. म्हटलं चला तर आता दाखवूया. आणि हे नर्मदा मैयाचं काय दृश्य आहे मस्त. खूप भाविक मंडळी इथं आलेले आहेत. बोटीने फिरतात. लय बोटीत फिरायची मजा आहे. मी पण फिरलो या बोटीमध्ये. मी आलतो मागं तेव्हा. या बोटीने आपल्या ओम आकाराची प्रदक्षिणा करायला भेटते पूर्ण बघा. म्हणजे मानधाताची परिक्रमा समजा या बोटीने आमच्याकडून 1600 रुपये त्या टायमाला घेतलेले. म्हणजे प्रायव्हेट बोट केली तर 1600 रुपये, नाहीतर अशी शेअरिंग बोट पण असते. तर तुम्ही रेट करत जायचं. हे रेट करण्यासाठी इथं काय प्रॉब्लेम नाही. रेट करायचा, आपल्याला पाहिजे तो रेट करायचा. मी तर 800 रुपयापासून सुरुवात केलेली. तर ते आम्ही 1600पर्यंत आलो, कारण की आम्ही 6 का 7 जण होतो. तेव्हा प्रायव्हेट बोटसाठी मग ते त्या लोकांनी प्रायव्हेट बोट म्हणून 1600 रुपये आमच्याकडून घेतलेले. अजून कमी होऊ शकतात. मी जास्त बार्गेनिंग करू शकलो नाही.
नाही तर भरपूर काही लोकांना बार्गनिंग करायची लय भारी आयडिया असते. तर चला, अशा प्रकारे या बोटी असतात ज्याने फक्त आपल्याला मानदाताची परिक्रमा म्हणजे ओम आकाराची परिक्रमा करता येते आणि फक्त काही इथंच फिरवतात, मग त्याचे पण चार्जेस वेगळे असतात. तर चला मंडळी, जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच मानदाताच्या परिक्रमेला. चला नर्मदे हर. चला, पहिला ब्रिज पार केलेला आहे. हा झुला ब्रिज नाही बरं का, हा दुसरा ब्रिज आहे. झुला ब्रिज त्या साईडला आहे. आपल्याला जाताना झुला ब्रिजवरून जायचं आहे. झुला ब्रिजवर आपली परिक्रमा पूर्ण होणार आहे ही त्या साईडला. आता इथून असं खाली आपल्याला फिरायचं आहे. इथून खालून असं इथून जायचं आहे. इथून परिक्रमा मार्ग, इथून ओंकारेश्वर मंदिर, ओंकारेश्वरचं मार्केट. नहीं भैया, उधर ही ले लेंगे आधी. नर्मदा हर. मागच्या वेळेस आपण इथून आलतो आणि इथून खाली गेलतो नर्मदा मायाच्या तटावरून मानदाता परिक्रमेला. पूर्ण तटावरून गेलतो, पण आता तटावर पूर्णपणे पाणी आहे. त्याच्यामुळं आपण जरा वरून हा मार्ग आहे एक परिक्रमेसाठी, तो आपण वापरतोय. पूर्ण तटावरून गेलतो आपण पूर्ण. जेव्हा आपण परिक्रमा पहिल्या दिवशी मानदाता परिक्रमा केली तेव्हा तो मार्ग सगळं पाणी नाही बघ. हां हां, यो बी जावाचा ट्राय करायचा. चल, पण तो पुढं नाही आहे ना, तो जॉईन आहे ना पुढं विसरायचा. हां, तर चला, जेव्हा आपण मागच्या वेळेस आलतो तेव्हा ह्या रस्त्याचं काम चालू होतं, ह्या रस्त्याचं मानधातासाठी. आणि याच्यासाठी हे काम चालू होतं की जेव्हा पण पाणी सोडलं जायचं तेव्हा खालून पूर्ण रस्ता जातो. कारण की इथं रोजचं पाणी सोडतात, रोजचं पाणी थांबवतात. एक पाणी सोडायचा वेळ आहे, 2 टाईम पाणी सोडतात इथं आपला डॅममधून. आणि आजची आपली जी परिक्रमा आहे ती बिना चप्पलची. आता यांचा प्रवास बघा. वा, तर असंच बोटीने आपल्याला या मानदाताची सुद्धा परिक्रमा करता येते, बोटीने. आणि काही फक्त इथपर्यंतच जातात, इथून परत फिरतात, म्हणजे फेरी फक्त. पण इथून आपल्याला या अशाच बोटीने आपल्याला मानदाताची परिक्रमा करता येते बोटीने. आणि ही परिक्रमा पूर्ण ही ओम आकाराची असते. हा मानदाता जो आहे हा ओम आकाराचा आहे प्रॉपरली एकदम. त्याच्यामुळं इथं आल्यानंतर जे पण ओंकारेश्वरला दर्शनाला येतात, ऐका, थोड्या वेळेत वेळ काढा. मस्तपैकी सकाळी 6 वाजता 7 वाजता निघा. 2 तासात, अवघ्या 2 तासात जर नॉनस्टॉप तुम्ही केली तर 2 तासात, 1.5 ते 2 तासात ही परिक्रमा पूर्ण होऊन जाते. तर करा, कधीतरी आपल्या जीवनात आल्यावर करा. कारण की तिकडं ऋणमुक्तेश्वर आहे, ते दाखवेन तुम्हाला तिकडं पुढे गेल्यावर काय आहे काय नाही ते मग तुम्हाला दाखवतो. नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. हा घाट बघा किती अति सुंदर आहे. हा सेपरेट घाट आहे, सेपरेट घाट. आणि हा आहे मार्कंडेय संन्यास आश्रम. किती मोठा आहे मार्कंडेय संन्यास आश्रम. मार्कंडेय संन्यास आश्रम कोणाला आठवला का? आपले ब्रह्मचारी प्रदीपजी महाराज नाही का, जे आता आपल्यापेक्षा बरेच मागं आहेत. 2-4 किती दिवस, आजची तारीख काय रे, 9. म्हणजे त्यांना 17 तारखेला इथं पोचायचं आहे. म्हणजे लगभग ते 7 आणि 8 आजचं पकडून 9 दिवस, प्रॉपर 9 दिवस मागं आहेत ते इकडं असतात. प्रदीप महाराज मार्कंडेय संन्यास आश्रममध्ये सेवा करतात. इथं गोमैयाची सेवा करतात. गोमैयाला साफ करणं, त्यांचं शेण काढणं, हे सर्व काम ते स्वइच्छेने करतात. गोमैयाची सेवा करत असतात तिथे प्रदीप ब्रह्मचारी महाराज. त्यांचा फोन चालूच आहे आम्हाला,
नंतर हा आहे मार्कंडे संन्यास आश्रम नर्मदे हर. हे बिना चपली चालते ना, ही कच त्रास देते चालायला. चला नर्मदे यार. रामकृष्ण मिशन साधना कुटी. उठो साहसी बनो, सब दायित्व अपने कंधे पर लो, तुम स्वयं अपने भाग्य के निर्माता हो. वाह, स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे बरं का. हे रामकृष्ण मिशन हे आठवते का कोणाला? हे स्वतंत्र लढ्यासाठी ही संस्थापना केली होती स्वामी विवेकानंदांनी. चला नर्मदे हर. आणि आपल्याला सुरू झालेले आहेत हे बोर्ड भगवद्गीतेचे. चलो धनंजया. तर चला मंडळी, हा अवघड टप्पा पार झालेला आहे. अवघड म्हणजे कचवाला रस्ता होता पूर्ण तो. नर्मदे हर. वा, अतिशय सुंदर. पण मानताचा परिक्रमा जाम सुंदर आहे, पण मस्त आहे. दृश्य चांगलं आहे. सगळ्यात पहिले तर योच दृश्य आहे का मैया सोबत असतावरी, आणि ते साईडची कावेरी मैया बघायला भेटतं. त्याला परिक्रमेचा थोडासा अनुभव घ्यायचा आहे पूर्ण, त्याने थोडासा हे करायचं. हां तेच परिक्रमा. त्यासाठी आहे. राम श्रीराम. ते हर. हे बघा मैयाचं पाणी सोडलंय म्हणून या ब्रिजवरून पाणी येत आहे. सगळ्या गाड्या इथं तिथं अटकलेल्या आहेत. आणि हे पण या आता जातील, पण पाणी कमी व्हायची वाट बघतात ते लोक. आता पाणी कमी होईल, पण 2 टाईम असंच पाणी सोडलं जातं इथं. चला नर्मदे हर. श्री गायत्री मंदिर अतिशय सुंदर. मानधाता परिक्रमा अंतर्गत. नर्मदे हर. चलो. वा, किती भारी वाटतात ना. हा ना, काय प्रवाह आहे. या अशा प्रवाहामध्ये शिकारीमध्ये बसायचं. शिकारच बोलतात ना याला. ते इथं जातात नाही का, काश्मीरला जातात ना, ते डल लेकमध्ये, ते कुठल्या तरी लेकमध्ये जातात शिकारामध्ये बसायला. काय तिथं जाऊन शिकारामध्ये बसायचं. इथे आहे ना नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर येऊन शिकारामध्ये बसा. शिकारच बोलतात काहीतरी याला, लक्षात नाही आता. खूप सुंदर, अतिशय सुंदर अशा प्रवाहामध्ये ते आनंद घेतात बघा. ते ओंकारेश्वरचीच परिक्रमा मारतात ना. ते ज्यांना परिक्रमा मारायचं असतं ना, ते याच्या पुढे येत नाही. म्हणजे नसतं मारायची त्यांना. ज्यांना मारायचे ते याच्या पुढं प्रवास करतात. चला नर्मदे हर. तो रे ए वांडरा, म्हणजे छोटे. सॉरी हमारा तुम्हारा कुछ संबंध नहीं है बेटा. ये दाल मैया, ये दाल क्यों अर्पण की जाती है? ये अपना ऋण कर्ज कुछ भी रहता है ना, हाँ, इससे ऋण से मुक्ति मिलती है। ऋण से मुक्ति मिलती है, इसलिए यहाँ पे दाल दाल चढ़ाते हैं. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण आलेलो आहोत आता नर्मदा कावेरी संगमावर. नर्मदा मैयाचं ना कावेरी मैयाचा संगम. मागच्या वेळेला आपण आत आलो नव्हतो, पण आज आपण तिथं आलेलो आहोत आतमध्ये. त्याचं कारण आहे, आपण जी डाळ घेतली तुम्हाला दिसली का डाळ, ती डाळ आपल्याला आता इथं भिजवायची आहे पाण्याच्या, आणि भिजवून पुन्हा वरती जाऊन ऋणमुक्तेश्वरला ती डाळ आपल्याला अर्पण करायची आहे. तर ती का अर्पण करायची आहे तर ते आताच सांगू का मागची सांगू रा? मंदिरात. चला मंदिराजवळ सांगतो तुम्हाला. ती मंदिराजवळ का अर्पण करावी लागते त्याचं कारण तुम्हाला मंदिराजवळ सांगतो. तर नर्मदे हर. तोपर्यंत आपण जाऊयात नर्मदा मैया आणि कावेरी मैया. ही इथून वाहते बघा कावेरी मैया.
आणि ही नर्मदा मैया आणि दोघांचा संगम पुढं आहे. त्याला संगमावर जाऊया. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हे आहे नर्मदा मैया आणि कावेरी मैयाचं संगम. हे बघा, ही वाहते ही कावेरी मैया. किती प्रखर वाहते. एकदम खूप खूप प्रवाह, खूप 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 एकदम म्हणजे अतिशय तीव्र प्रवाह आहे कावेरी मैयाचं. आणि तसंच प्रवाह आपल्याला नर्मदा मैयाचं दिसून येते. नर्मदा मैया आणि कावेरी मैयाचा प्रवाह. आणि हा आहे इथून आपण जिथे उभे आहोत, इथून हा सगळं नर्मदा मैया आणि कावेरी मैयाचा संगम आहे. अतिशय सुंदर संगम आपल्याला पाहायला भेटलेला आहे मैयाचं आणि कावेरी मैयाचं. वा, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ही डाळ आपल्याला इथं भिजवायची आहे आणि इथून भिजून ती ऋणमुक्तेश्वरला आपल्याला अर्पण करायची आहे. नर्मदे हर. आणि भिजून झाली, आपल्याला ही डाळ व्हायची आहे ऋणमुक्तेश्वरला. त्याला नर्मदे हर, नर्मदे हर. धनंजय महाराज रेवा मैया, नर्मदा मैया आणि कावेरी मैयाच्या संगमावर स्नान करत आहेत. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. तर आपली नर्मदा मैया आणि कावेरी मैयाचं संगमाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आता आपण जाऊयात ऋणमुक्तेश्वर महादेव. चला ऋणमुक्तेश्वरला जाऊया, डाळ अर्पण करूया आणि थोडीशी 1 मिनिटाच्या अगोदर तुम्हाला ती कथा सांगेल का तिथं डाळ का व्हायची असते. थोडक्यात तुम्हाला तर माहितीच पडलं असेल मैयाकडून, पण थोडा मीही त्याच्यावर प्रकाश टाकेन. नर्मदे हर. चला आलेलो आहोत आपण ऋणमुक्तेश्वर. नर्मदे हर. चला जाऊयात श्री द्वारकाधीश ऋणमुक्तेश्वर महादेव. इथं आत जायचं आहे, आपल्याला डाळ अर्पण करायची आहे. ते अर्पण करू येऊया. हे बघा, डाळ चोरी करण्यासाठी इथे थांबतात ऋणमुक्तेश्वर महादेव. यहाँ पर हर प्रकार की ऋण मुक्ति के लिए ओके. नर्मदे हर. आपका ही आवाज़ शूट कर लिया हम लोग ने. काढायचे बोलो टास्क आहे. उठाओ, लाडू का लाडू चढ़ाओ, बारीक मत करो, ऐसे ही लाडू का लाडू चढ़ाइए, बढ़िया बढ़िया भगवान का रखिएगा. छोड़ दबा दो और चढ़ाइए. उठाओ, कपड़ा उठाइए. अब भगवान से प्रार्थना कर लो, धूप दे लो, भगवान के दक्षिणा रख दो, सब मत करो. से भगवान के दर्शन होते हैं. उठाने से लाडू का लाडू उठा लो. देखिए भगवान दबा दीजिए थोड़ा धीरे से, तो उठा लो. धूप दीजिएगा, भगवान से प्रार्थना करिएगा, दक्षिणा रखिए. अतिशय सुंदर द्वारकाधीश.
श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हे आहे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर. पण चालता थोडं बोलूया. तर असं आहे, आपण जी परिक्रमा केली, परिक्रमेमध्ये सगळी ठिकाणी विविध ठिकाणी आपण अन्न खाल्लं, कोणी आपल्याला दान दिलं बरं का, आश्रमवाले असतील, त्याच्यानंतर गृहस्थांनी आपली सेवा केली असेल, रस्त्यात भेटल्यावर कोणीही आपल्याला गाडीने कोणी सहज उतरते, आपल्या हातात पैसे टेकवतो, कोणी काहीतरी बिस्किट देतो, कोणी काही भरपूर काही गोष्टी देतो. म्हणजे परिक्रमेमध्ये असताना ज्यांनी आपल्याला दान केलं तर त्यांचं ऋण आपल्यावर असतं बरं का. मग ते ऋण उतरवण्यासाठी, त्या ऋणातून उतराई होण्यासाठी इथे हे ऋणमुक्तेश्वरला महादेवाला येऊन इथं विनंती करायची असते का आजपर्यंत परिक्रमेमध्ये आम्हाला जे काही लोकांनी दान केलं त्यांचं ऋण आमच्यावर झालेलं आहे, तर ते ऋण आमच्याकडून निघून जावे याची विनंती आपण इथं करायची असते आणि ते निघून जातं. दुसरी गोष्ट ही झाली परिक्रमेतली. याच्या व्यतिरिक्त जे कोणी फक्त दर्शनाला येत असतील, ते ज्यांनी नर्मदा परिक्रमा नाही पण असेच दर्शनाला येतात, त्यांच्यावर आपल्या पूर्वजांचे, आपल्या आईवडिलांचे उपकार तर कधी भेटणारच नाही, तरीसुद्धा एक ऋण असतं आपल्या. कोणीही आपण कोणाकडून काय घेतलं आहे, बँकेकडून काय घेतलं आहे, कोणाकडून काय घेतलं आहे, तर हे सर्वांचे ऋण आपल्यावर असतात. जरी आपण फेडले तरी त्यांचे एक ऋण असतं आपल्यावर. असं नाही का आपण फेड केली का त्यांचे ऋण आपल्यावर संपतात, अजिबात नाही. फेड केली तरी ऋण असतात आपल्यावर, कारण की त्यांचे उपकार असतात. तर ते ऋण फेडण्यासाठी परिक्रमेतले ऋण, इतर जीवनातले ऋण तुम्हाला फेडायचे असतील तर या ऋणमुक्तेश्वरला येऊन इथं टाळवायचे असते, जेणेकरून आपल्या जे माथ्यावर जे ऋण असतं आपल्या जीवनात, ते ऋण इथून निघून जातं आपल्या जीवनामधून. त्याच्यामुळे इथं यायचं असतं. याला म्हणतात ऋणमुक्तेश्वर. तर चला मंडळी, ऋणमुक्तेश्वरचं दर्शन झालं पण असं वाटतं आपण हलका झालो. खूप सुंदर नाही का. आपल्यावर जे ऋण होतं ते सर्व ऋण आपल्याला महादेव आपल्या पोटात घालतील. तर चला मंडळी, अतिशय सुंदर नर्मदा मैयाची इथं मूर्ती आहे का खाली. सोडशीला अतिशय सुंदर. मात श्री नर्मदे हर.